म्हणजे आपण आजकाल टीव्ही न्यूज आणि याच्या माध्यमातून ऐकतोय की एखादा समाज आपल्या मित्रांना एकत्र घेऊन कुठेतरी 4 लोकांना एकत्र करून आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकत्र येतो. पण मराठी बाणा हा जो ग्रुप निर्माण झाला हा एकाच कारणास्तव होता की आपण कस्टम्स मध्ये रुजू आहोत, कस्टमच्या सगळ्या गोष्टी बघतोय किंवा आपण अधिकारी आहोत, काय आहोत. पण जसं मगाशी मी म्हटलं की आज ह्या मंचावरती कोण उच्च पदावरती आहे, कोण त्याच्या खालच्या पदावरती आहे हे पाहण्यासाठी आपण आलेलो नाही आहोत. आज आपण आलोय त्यांच्यातला कलाकार ओळखण्यासाठी. त्यामुळे इथून तुमच्यापर्यंत जी कला पोचते ती कला पोचवण्याचा मार्ग खऱ्या अर्थाने जी संकल्पना झाली मराठी बाणाची ती मांडली राजू पवारजींनी, सचिन पगारे, भरत गाडे, दीपक परदेशी, सातपुतेजी, अजय साटम, वैशाली पाटील, मंजिरी खोपडे. खर तर म्हणतो ना आपण 4 लोक एकत्र आली की काहीतरी चांगलं घडतं. बरं चांगलं घडतं इथपर्यंत ठाऊक असतं, पण ते चांगलं घडतं हे पोचणार कसं लोकांपर्यंत. आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेजेस करतोय, चांगल्या चांगल्या गोष्टी फॉरवर्ड करतोय, पण ते तुमच्यापर्यंत पोचतंय का? तर नाही. फक्त संकुचित आहे त्या 150 लोकांपर्यंत. तर मग ती गोष्ट सगळ्यांपर्यंत पोचवायची तर कशी पोचवायची? तर ठरलं की आपण एक कार्यक्रम करूया. त्याचं नाव हेच असेल मराठी बाणा, जे नाव सुचवलं सचिन पगारे यांनी. इथं जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ द्या. म्हणजे कस्टमची नोकरी करता करता मराठी कविता, गाणी आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती, ही संस्कृती जतन करण्याचं, जोपासण्याचं काम ह्या ग्रुपच्या माध्यमातून होत आलं आणि आजही या कार्यक्रमाच्या माध्यमातून तेच पाहायला मिळणार आहे. खरं म्हणत असताना 65 जणांपासून, मगाशी मी जसं म्हटलं की 65 जणांपासून ग्रुपची सुरुवात झाली. आता जवळजवळ 150च्या वरती टप्पा ओलांडला गेलाय. आम्हा कलावंतांना खंत वाटते की आम्ही त्या ग्रुपवर नाही आहोत. आमची सुद्धा इच्छा आहे की असं काहीतरी चांगलं घडत असेल तर आम्हाला सुद्धा आपलं म्हणतो ना की एक खारीचा वाटा द्यावासा वाटतं. पण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तेच करणार आहोत. तो खारीचा वाटा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मराठी समाजाचं किंवा महाराष्ट्रातील मुलांचं, म्हणजे आता आपण पाहतोय की नोकरी नाही, मुलं कामाला नाही, तर त्यासाठी काय करायचं? तर फक्त गीत संगीताच्या माध्यमातून, म्हणजे कलेच्या माध्यमातूनच नव्हे, पण कलेसोबत जे समाज घटकात बऱ्याचशा गोष्टी घडतायत त्यात सुद्धा आपलं मोलाचं सहकार्य कसं असेल, कशा प्रकारे लाभलं पाहिजे, हे काम मराठी बाणाचे सर्व मंडळी करतायत. तर आज ह्या कलेच्या माध्यमातूनच बऱ्याचशा गोष्टी तुमच्यापर्यंत येणार आहेत. तरी सुद्धा मराठी बाणा हे नक्की काय हे तुमच्यापर्यंत कवितेच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी मी इथे आमंत्रित करतोय जोरदार टाळ्या मंजिरीजींसाठी. नमस्कार. आज मी आपल्या या कार्यक्रमाला अनुसरून एक माझी कविता ऐकवणार आहे, जिचं नाव आहे मराठी बाणा. जमवून आज सारे जागवू मराठी बाणा, जमवून आज सारे जागवू मराठी बाणा, परी थांबून थोडे खरे तो कुठे तो शोधून आणा. दाखवितो का असाच कधीतरी तो आपुला ताठकणा, दाखवितो का असाच कधीतरी तो आपुला ताठकणा, नाहीतर पडूनच राहतो सुस्त मनामनात. जाणतो सारे आपण तो रुजलाय इथेच तुम्हा आम्हात, जाणतो सारे आपण तो रुजलाय इथेच तुम्हा आम्हात. उघडा मनाची दारे दिसतील त्याची रूपे अपरंपार, जसे तलवारीची धार आणि नऊवारीची किनार, तलवारीची धार आणि नऊवारीची किनार, अभंगाचा ताल आणि पोवाड्याची ललकार. पगडीचा दिमाख आणि फेट्याचा रुबाब, पगडीचा दिमाख आणि फेट्याचा रुबाब, खांद्यावर घोंगडी आणि कुस्तीची थाप. बाप्पाचा गजर आणि दहीहंडीचा थरार, बाप्पाचा गजर आणि दहीहंडीचा थरार, आरत्यांचा जागर आणि उजळती दिवाळी पहाट. पिठलं आणि भाकरी वर ठेच्याचा झटका, पिठलं आणि भाकरी वर ठेच्याचा झटका, डोईवरल्या पदरामागे लाजतो नथीचा मुरका. संस्कृतचा मान आणि मराठीची शान, संस्कृतचा मान आणि मराठीची शान, तिरंग्यावरील भगवा आठवेल भवानीची आण. ओळखीचं सारं हे दडलंय तुमच्या माझ्या मनात,
ओळखीचं सारं हे दडलंय तुमच्या माझ्या मनात. ओलांडू दे उंबरा त्याचा, वाजू दे डंका दश दिशात. आता नको शब्दबंबाळ चर्चा, आता नको शब्दबंबाळ चर्चा, नको इगोचा फणा. हात हाती घेऊन फक्त मिळून लढू म्हणा, मिळून लढू म्हणा. मंजिरीजींना एवढंच विचारावं वाटेल की वेळ कधी मिळाला हे सगळं लिहिण्याचं. नाही, कारण आपण आपल्या आयुष्यात इतके व्यस्त असतो ना की त्यातल्या त्यात वेळ काढणं हे महत्वाची गोष्ट आहे. आणि वेळ काढून स्वतःसाठी नव्हे तर आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत आपल्या मनातली भावना पोचवावी. आणि ती अशा प्रकारे पोचली की टाळ्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत आला. पाहून खूप बरं वाटलं. एकदा जरा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा मंजिरींसाठी. बरं, आपण ज्या समाजात वावरतोय किंबहुना मुंबईत महाराष्ट्रात राहतोय, मुंबईचं पहिलं अस्तित्व ज्यांनी निर्माण केलं ते म्हणजे कोळी समाज, कोळी बांधव. दर्यावरती नौका घेऊन आपल्या सोबत बाहेर निघणारा आणि त्यातल्या त्यात कधी कधी एकटाच निघून जाणारा. बिचारी घरी वाट पाहते, आता माझा धनी येईल, 2-4 मासे पकडून येईल आणि आल्यानंतर त्याला कुठेतरी बाजारात जाऊन विकेल, मला 2 पैके मिळतील आणि त्यातनं माझं पोट भरेल. पण ह्या कोळी समाजाचं, या कोळी बांधवांची मजा ज्या वेळेला त्यांचं सणासुदीचे दिवस येतात तेव्हा पाहायला मिळतं. पण असंच काहीसा नाद ह्या क्षणाला इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे की एक प्रियकर जो ह्याच कोळी बांधवातला, कोळी समाजातला आहे, तो प्रियकर आपल्या प्रेयसीला हाक देतोय आणि ती प्रेयसी त्या प्रियकराला साथ देते. पाहूया तर ह्या गाण्याच्या माध्यमातून. जोरदार टाळ्या होऊ द्या शैलेनजी आणि सुजाताजींसाठी. करतोय जा मी डोलकर 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 दर्याचा राजा. वल्लव रे नागवा हो वल्लव रे रामा, वल्लव रे नागवा हो वल्लव रे रामा, वल्लव रे नागवा हो वल्लव रे नागवा हो. डोलकर दर्याचा राजा.
दर्याचा दर्याचा लाटा एक भारू तवा पाण्यासुनी आभाळ मिळणार तवा पाण्यासुनी आभाळ मिळणार वाट बघून झुरते फिरती मग दर्याला येते भरती वाट बघून झुरते फिरती मग दर्याला येते भरती जाते पाण्यात भिजून धरती भेटाया तसाच घरात माझा भेटाया तसाच घरात माझा मी डुलकर 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 दर्याचा राजा वल्लव रे नागवा वल्लव रे रामा वल्लव रे नागवा वल्लव रे रामा वल्लव रे नागवा वल्लव रे रामा आज जेवणात मासे आणलेत ना सर? अच्छा, नाही तर आज पण उपवास असायचा आमचा. श्रावणाने खूप हाल केलेत आमचे. मॅडमना पटलं म्हणून खुदकन हसल्यात. काय हरकत नाही. नाही, त्यांनी पण श्रावण सहन केला. 1 महिना बिचारे थांबल्यात. आता जाऊन कुठे वाटलं होतं 2 दिवस आपल्याला मासे खायला मिळते, त्यात पण पितृपक्ष आले. म्हणजे आपण डायरेक्ट नवरात्रीनंतरच भेटणार मास्यांना. बरं, पुढे वळूया. संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळ म्हटलं की प्रियकर प्रेयसी आपल्याला आठवतात. सागरी किनारा म्हणा किंवा माडाच्या झाडाखाली म्हणा, बागेत म्हणा. असं नाहीये की फक्त ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांनीच भेटावं. ज्यांचं लग्न झालंय तेही भेटू शकतात, कारण त्यांच्यातही प्रेम असतं. बरं, एक विचार असं वाटतं, आपल्यापैकी लव्ह मॅरेज किती लोकांचं झालं? हात वर करा, टेन्शन नाही. बरं, 1 तिथे मागे, 2 3 4 अजून. नाही म्हणजे 1 मिनिट नाही, ह्यांचं म्हणणं असं आहे, रिटायर केलं म्हणजे कुठल्या अर्थाने ते मला कळलं नाही. म्हणजे ह्यांचा अर्थ असा होता की आता जिओचं सिम कार्ड मिळतं, त्यामुळे वोडाफोनचं टाकून दिलं तरी हरकत नाही, जिओला फुल टॉक टाइम आहे. अच्छा, असं म्हणायचं आहे. मी म्हटलं की आता रिटायर केलं म्हणजे मला वाटलं आपलं वोडाफोनचं सिम कार्ड बाजूला ठेवून जिओचं सिम कार्ड यूज करतायत सगळे. आता इथे आहेत का कोणी? सगळ्यात म्हणजे अजूनही फॅन फॉलोईंग काय कमी झालेली नाहीये. सर, आम्हाला पण काहीतरी नंबर लागू द्या. बरं, आपण मस्ती मस्करी भाग किंवा आपण ही मजा करणारच आहोत. पण जसं मी म्हणत होतो की लव्ह मॅरेज, हात वर आले होते. किती जण होते? 4-5 जणांचे हात वर आले होते. हा, तिथे मागे. बरं, खुश आहात ना सर? खुश आहात ना? क्या बात आहे. बरं, किती वर्ष झाली सर? हा, 21 वर्ष झाली. बरं, मला मी असंच एका कार्यक्रमात विचारलं होतं, त्यांनी म्हटलं होतं माझी 14 वर्ष पूर्ण झाली. म्हटलं ठीक आहे, वनवास संपला तुमचा. तर प्रेमी युगल मी म्हणतो, ज्या वेळेला समुद्रकिनारी म्हणा, बागेच्या ठिकाणी म्हणा, की आपल्याला पाहायला मिळतात. घरात आपल्याला व्यक्त करता येत नाही प्रेम, त्यामुळे बाहेर गेलं, माडाच्या झाडाखाली बसलं की प्रेम व्यक्त करता येतं. मग बऱ्याच लोकांना आय लव्ह यू म्हणून पण प्रेम व्यक्त करता येतं. बऱ्याच जणांना म्हणता येतं की माझं तुझ्यावर प्रेम आहे. पण महिलांचे एक खासियत आहे त्यातल्या त्यात, महिलांना ना जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. पुरुषाला म्हणावं लागतं आय लव्ह यू, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी खूप प्रेम करतो. महिलांना खूप सोपं आहे. महिलांचा फक्त एकच रिॲक्शन असते, इश्श. बरोबर ना? तर ह्याच संध्याकाळची मजा सुधीर मोघेजींनी आपल्या शब्दात लिहिलं आणि तीच तुमच्यापर्यंत या गाण्याच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी येत आहेत किशोरीजी. एकदा जरा जोरदार टाळ्या किशोरीजींसाठी.
सांज ये गोकुळी सावळी सावळी सांज ये गोकुळी सावळी सावळी सांज ये गोकुळी सावळी सावळी